ओंकार आपल्या स्वीटूला असं वागवणार नाही. आम्ही आहे ना आमच्या डोळ्यांनी बघितलं एटले सांगतोय ना दादा. काहीतरी गडबड आहे म्हणून मला असं वाटतं की आपण जाऊन स्वीटूला भेटायला हवं. हो खरंय तुमचं, मलाही तसंच वाटतं. पण त्यांना जर पैशाचं कळलं तर आपण कुठल्या तोंडाने तिथे जायचं? म्हणून तू असं गप्प बसून कसं चालेल? तिथे जे काही चाललंय ते जाऊन बघायला नको का? माहित नाही अहो, माझा धीर होत नाहीये तिथे जायचं. पण मी ठरवलं उद्यापासून जास्तीचं काम करायचं. कंपनीत पण जे पडेल ते करायचं. पै पै करून त्यांचे पैसे फेडायचे. उगीच आपल्यामुळे आपल्या मुलीला त्रास नको ना तिच्या सासरी. हो काकी, आपण हे करूयात. आपण सगळे मिळून हे पैसे फेडूयात. पण ज्यांनी 8 लाखाची चोरी केली ना त्याला धरायचं, त्याला अजिबात सोडायचं नाही. तो चोर समोर आला ना तर चपलेने थोबाड फोडणार आहे मी त्याचा. आउच असे आवाज येतील ना इथपर्यंत त्याला बदडा. हा आलटी सोलेपर्यंत मारणार आहे मी त्याला. भिकेला लागेल तो रस्त्यावर येईल. गेला ना तर तोंडात पाणी पण वाजणार नाही त्याच्या. कशाला शिवाय खाप देतोय? अरे अरे आता तळतळटा कधी कधी खरा होतो. हा मामांजी कशाला असे आपण वाईट वाईट बोलायचे कोणाला? जेवा दो ने जेवा दो. तू ते तुम्हाला भूक लागली असेल એટલે राग येतोय. मग तुम्हाला मी हमणा असे जेवायला आणून देते एकदम गरम गरम. हो आता जेवण गरम करते. ओके हमणा जेवण आणते. असं भाई क्या हालचाल? अरे तुम भी यही हो? हाँ ओम जरा टेन्शन मध्ये दिसला, गप्पा गप्पा दिसला. मी पण जरा टेन्शन मध्ये. काय खाणाखुणा करतोय? बोल ना. कुछ नहीं एक्चुअली मैं अरे छोड़ो ना यार वो टॉपिक को. विषय टाळल्याने प्रश्न सुटतात का रॉकी? स्वीटूची गुड न्यूज आहे हे ममाला माहिती होतं. स्वीटूच्या माहेरी सुद्धा कदाचित माहिती असेल, पण तिने ओमला सांगितलं नव्हतं. नाही एक मिनिट, तुला असं वाटत नाहीये तुझी बहीण चुकली? इनफॅक्ट तुला तरी माहिती होती का ती गुड न्यूज भावाला? अरे बेबी जाने दो ना, छोड़ो ना. मला प्लीज ब्लॅक कॉफी आणशील? हाँ बोल. ताई, कोणी कोणाला काय सांगितलं किंवा कोणी कोणाला आधी न्यूज दिली नंतर न्यूज दिली हे महत्वाचं नाहीये. ओके, आणि त्यासाठी मे बी माझा मूड नाही गेलाय किंवा मी अपसेट नाहीये, पण मला टेन्शन आलंय. ऍक्च्युली आहे ही गुड न्यूज आहे बरोबर आहे, पण ही खूप मोठी जबाबदारी आहे ना, त्याचं टेन्शन आलंय मला. फ्युचरचं टेन्शन आलंय आमच्या. हो म्हणजे तुला हे बाळ नकोय का? नाही तू तसा विचार करत असशील तर त्यात चुकीचं काहीच नाहीये. आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये सगळ्या तरुण पिढीला आपल्याला मूल नकोय किंवा इतक्या लवकर नकोय वाटूच शकतं का हे मूल हे बाळ मोहितचं असं तुला वाटतंय? एक्सक्यूज मी, तू काय बोल? अरे ये क्या बोल रही हो तुम? हाँ तुम्हारा दिमाग तो ठीक है ना? और वो कमीने का नाम क्यों ले रही हो तुम? मोहितशी लग्न झालं होतं, तिचं नवरा होता. हाँ तो म्हणजे मी जस्ट एक शंका व्यक्त केली. मोहित प्रकरण संपून 7-8 महीने झाले. तुम्हारे साथ जेल गया था ना वो? रॉकी स्टॉप इट. मी माझ्या भावाच्या भल्यासाठी बोलते. भले के लिए ये सोच, हाँ भले के लिए ये बोलना. ओम भाई के भले के लिए बोल रही थी, खुद के मन में जो आ रहा था वो बोल रही थी तुम. देखो वो कमीने को भूल के ना बहुत टाइम हो गया है, और तुम ये टाइम पे स्वीटू के साथ उसको जोड़ने जा रही हो. ओके, इट्स नॉट ओके ओम. ये मेरे बहन के बारे में कुछ भी बोलेंगे ना मुझे अच्छा नहीं लगेगा, पहले ही बोल रहा हूँ. तुझी बहीण माझी बायको आहे. हो येस, आणि ताई तुझे काही बोललीस ते मला नाही आवडत. ओम मी फक्त एक शंका व्यक्त केली. शंका? अशी कशी शंका असू शकते? ही शंका नाहीये. म्हणजे तू डायरेक्टली स्वीटूच्या लॉयल्टीवर. नाही मी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहित आणि स्वीटूचं लग्न झालं होतं. इट्स माय पास्ट. ओके,
आणि त्यांचं जेव्हा नातं होतं तेव्हा ते त्यांचं नातं कसं होतं किंवा त्यांची काय इंटरॅक्शन होती, आय डोंट केअर ताई. आणि मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो, जरी स्वीटूला मोहित पासून कुठलाही काही संतती झाली असती, स्वीटूला बाळ झालं असतं, तरी मला काही फरक पडला नसता, मी त्याचा स्वीकार केला असता. व्हॉट? अब बोलू आयडिया. तेरी ये तो रॉकिंग प्लान है ओम बॉय. आई एम भले भले एक्साइटेड या. येस 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 रॉकी. काय मग मिळालं की नाही गोड सरप्राईज? तुला आज इतकं खुश बघून किती बरं वाटतंय मला माहिती. काय सांगू तुला, आई होण्याचा खरा आनंद दिसतोय आज माझ्या स्वीटूच्या चेहऱ्यावर. माझी दृष्ट नको लागायला. खरं सांगू का बाळा, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात काही वर्षांची भर पडते. सुख किती आनंद दिलायस तू मला माहितीये तुला. मावशी तुम्हीच म्हणता ना की हा आशीर्वाद आहे. खरं तर तुमच्या आशीर्वादामुळे आमच्या आयुष्यात एक सुख आलं. थँक्यू. बरं नवरीला फोन केलास? नाही ना, म्हणजे फोन केला होता पण ती उचलतच नाहीये, म्हणून मी मेसेज करून ठेवलाय की तू फ्री झालीस की फोन कर. बर. आणि मावशी मी काय म्हणत होते की म्हणजे बघू, फोनवर आमचं बोलणं झालं तर ठीक आहे, पण जेवणानंतर आम्ही घरी जाऊन येऊ का? जा ना, परमिशन कसली मागतेस? तसं नाही, म्हणजे ते मला जाऊन सांगायचंय तर. जा, पण सांभाळून जा. आणि मी चाललीये म्हणून गोळ्या औषधांच्या वेळा चुकवायच्या नाही. हा, वेळेत जेवायचं, जेवणार. तुम्ही पण काळजी घ्या आणि काही लागलं तर कळवा. बाय. मी कळवते तुम्हाला. तर काय विचारतोय त्याचं फक्त उत्तर दे. बोल ना. अरे दादा अरे तिच्याकडे बोलायला काही उत्तरच नाहीये, ती रडायचं नाटक करते. शांत हो, शांत हो. एवढे पैसे तू तुझ्या घरनं आणले म्हणतेस? सातशे घरातनच आणले, माझ्या पप्पाने दिलेत ते. अरे मग आणलेस त्यावेळी सांगितलं का नाहीस? तेव्हा कसे सांगणार मी, घरातनं पैसे चोरी होत होते ना, म्हणून मी लपवून ठेवले. तुला काय म्हणायचंय? आम्ही पैसे चोरले? काय बोलते ही मुलगी? तुझ्या जिभेला काही हाड आहे का? कोणाबद्दल काय बोलतेस? काय भान आहे का तुला? जोने घरच्या ओढ्याला सुनेच्या एवढा इन्सल्ट करतायत. चोरी केली तुला ना चांगली शिक्षा करायला हवी. अरे ये शरद, तू शांत हो ना. आधी ती रडते, त्यात तुझं सुरू झालंय. तू जरा शांत हो. किंजल, तू शांत हो. तू सांगतेस ना की तुझ्या वडिलांनी हे पैसे तुला दिले. मग हे एवढे पैसे तुझ्या पर्स मध्ये का ठेवले? कपाटात ठेवायचे, वरती आपल्या माळ्यावर ट्रंक आहे तिथे जपून ठेवायचे ना. दादा काही नाही, हे काहीचे घरचे बिरचे पैसे नसणार आहेत, हे वहिनींच्या ऑफिसचे पैसे असतील. या मुलीमुळे वहिनींना त्रास झाला इतका, या चिंगमला चांगलं पहिल्यावर घ्यायला पाहिजे. आमच्याच घरात राहून आमच्याच घरात चोरी करते. सुमन शांत हो. माझ्या पप्पानी आहे ना मला लग्नाच्या शॉपिंग साठी एवढे पैसे पाठवले होते. तुम्ही मला चोरी केली बोलले. तू चोर, तुझा बाप. शरद बाबा काय बोलतोयस तू? दादा वहिनीने ना या नोटा जर ऑफिस मधून आणल्या असतील ना, तर या नोटांचे नंबर आहेत ना अकाउंट मध्ये नक्की असतील. आपल्याला चेक करायला हवं. मला वाटतं हे पैसे ऑफिस मधलेच आहेत. तुम्ही आता माझा तपास करणार, એટલે तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, म्हणून तुम्ही सगळे असे बोलताय. जो मला ना या घरात राहायचंच नाही. मी ना आता जीवन देणार आहे. मारून जाते. मला या घरातच राहायचंय. मी जाते पडायला. मी जीव देणार. अरे काही तमाशा
की काय नाही, जाऊ अरे दे. माझं- ए, दादा किंजल अबा हा पण छान आहे ना चिन्यासाठी. हा बघ. हा दाखव रे तो बघ. आणि एक तो येलो कलरचा पण दाखवा. हा हे बघ हा स्वीटू हा चिन्यासाठी बघ छान दिसेल ना. हा किंवा हा हा पण छान आहे. ओके कसे उभेत बघ नलू मावशीची वाट बघत. हो ना, पण आई कुठे आई आली का नाही अजून? येईल येईल. मी काय म्हणतो येईपर्यंत तू त्यांना सांग ना, मग नलू मावशीला नंतर सांग. तू सांग. मी सांगून तो उपयोग नाही. शेवटी तुझ्या तोडून त्यांनी ऐकलं तर त्यांना खूप छान वाटेल. मला हरकत नाही, पण काय तू सांग ना. अरे मी काय सांगू इकडे ये फक्त. सावकाश. तू सांगितलेलं त्यांना जास्त. अरे काय सांगायचंय काय काय एवढी चर्चा करताय बोला. आई आल्यावर सांगते ना. अगं तिचीच वाट बघतोय मी. ती कधी येते असं झालंय मला. तर तू काय सांगत नाहीस आणि ओमकार काही बोलायला तयार नाही. नाही नाही सांगेल ती सांगेल. सांगणार आहे ती. हा हे घ्या ना तुम्ही, चहा चपाती खाऊन घ्या, मी सांगते. हा दादा. आता आलीस ना तर 10 दिवस राहा. म्हणजे ओमकार यांची काही हरकत नसेल तर. ए माझी काय हरकत असेल. तुमचीच लेक आहे तुम्ही राहा. मी तुला सांगायचंय. हा हा किंजलला ना आपल्या घरातल्या चालीरीती समजावून सांग. काय अल्लड मुलगी आहे. श्रीमंत घरची लेक आहे. चाळीत राहायची सवय नाही तिला. कुठे कसं वागावं काही कळत नाही तर. तू तिला समजावून सांग. आपण सांगितलं शिकेल ती. हो. दादा हे घ्या. एवढा छोटासा गप चपाती कशासाठी आणलंय. आता नातवांच्या गोष्टी आजोबांकडेच देणार ना सांभाळायला. काय म्हणालीस तू. त्या 8 लाखाच्या इन्सिडेंट नंतर नलू माझ्या ताटाखालचं मांजरच झालीये. म्हणजे एवढा मोठा आळ आपल्यावर आल्यानंतर तिच्या मिडल क्लास व्हॅल्यूज तिला समाजात ताठ मानेनी जगू देणार नाही. आणि त्यामुळे मी तिला आता माझ्या तालावर नाचवणार आणि माझ्या तारावर नाचता नाचता तिला त्रास होणार. आणि तिला होणारा त्रास बघून स्वीटूला स्ट्रेस येणार, त्रास होणार, भीती वाटणार. आपल्या घरामध्ये सारखं स्वीटू स्वीटू सुरू असतं. आजकाल तर शकू सतत तिच्या मागे पुढे असते. सतत आई होणार आहे ना, कॅश करते ते. स्वीटू कमी होती का डोक्याला ताप, म्हणून तर ते बाळ येत आहे जन्माला. जन्माला यायच्या आधीच माझ्या डोक्याला ताप झालाय. किती लाड तिचे. शर्म आनी चाहिए तुम्हें. बघ उस बच्चे ने अभी तक दुनिया देखी नहीं और तुम उसे कोस रहे हो. दूध घेते. घे आणि गरम आहे. तू आता खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. हा बरं आहे तिकडे ती शकू आहे, ती काळजी घेईलच म्हणा. पण तुला काहीही खावंसं वाटलं ना, ऐकतेस का माझं, काहीही खावंसं वाटलं तर मला आणि सुमनला लगेच कळ. आई मी तर तुझ्या आवडीच्या पदार्थांची यादीच बनवणार आहे. शिवाय डिंकाचे लाडू, नाचणी सत्व, पौष्टिक चिवडा हे सगळं बनवून तुझ्या घरी डबेच पाठवून देणार आहे. अगं एवढं कशाला सगळं. हे बघ, मला काही खावंसं वाटलं तर मी येईन ना इकडे. नाही आहे स्वीटू, आता जरा प्रवास करताना जपून. का एवढं काय त्यात. हे आणि तुला जर वाटलं यावंसं तर मला फोन कर, मी येईन तुला घ्यायला. हा
अरे उत्साहाचा महामेरू, थांब जरा. हे बघा, तिला काही खावंसं वाटलं, तिला इथे यावंसं वाटलं तर मी घेऊन येईन तिला. एवढी काळजी नका करू. हो, आणि 7व्या महिन्यात तर स्वीटू इथेच राहायला येईल ना. अगं सुमन, अरे मग मला तयारीला लागायला हवं. अहो 7व्या महिन्यात आणि आतापासून कसली तयारी? ग माझी आहे ग. मला ना एक छानसा रिमोट वर चालणारा पाळणा बनवायचा. हा, पाळणा कशासाठी? हा? मी आहे ना तुला आता असं असं हातात घेऊन असं झुलून द्यायला मस्त वेगळी. तुम्ही ऐका ना, तुम्ही तू काही बोलू नकोस. हा, सगळं मीच करणार आहे. आपली स्वीटू लहान होती तेव्हा तू कसं होती रात्र रात्र जागून काढलीस. चिन्यासाठी कसं तू त्याला अगदी हातावर असा जो जो करत झोपवलंयस, तसंच मी स्वीटूच्या बाळाला झोपवणार. हा, मग ठीक आहे. मी एक काम करतो. मी ना मग ऑटोमॅटिक चालणारा असा घोडा बनवतो. त्या घोड्यावर पिल्लू बसलं ना, त्या घोडा असा हलायला लागेल. टाकटुक 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 टाकटुक. टाकटूक टाकटूक. नाही 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 नाही, हा? स्वीटूच्या बाळासाठी घोडा मीच बनणार आहे. ते दादा, मी बनवतो ना घोडा, काय प्रॉब्लेम आहे? माझं आधीच ठरलंय, स्वीटूच्या बाळासाठी घोडा मीच बनणार. हे बघ, त्याला सतत घोड्यावर बसावं असं वाटलं. मग हा एक स्पेअर घोडा असायला हवा ना, म्हणून बोलतोय. हे बघ शरद, तू दुसरं काही बनव. नाही नाही, हे बघ आता ठरलंय ना घोडा बनवायचं. असं काय करतो हा? कॅन्सल कर. अरे काय कॅन्सल कर? ऐक ना माझं. हो, ऐक ऐक ना. काय, नाही, मला- टाकटूक काय, एक काम धड कर आधी. ते कसलं काय काय करतो तू? अरे मी पाय- करतो ना ना- गोष्टी. ना- मला काय हो, कळत नाही का? दादा. असं काय बोलतो दादा? दादा नको म्हणतात तर नको ना. तू गप गप. अगं मी ठरवलंय ना मनात, मला काहीतरी बनवायचं. मग काहीतरी प्लॅनिंग ठरलंय. हा, नाही नाही भाऊजी, तुमचं अगदी बरोबर आहे. हो, तुम्ही किती हट्टीपणा करताय, जरा थांबा ना. फक्त ए नलू, मी आधीच ठरवलंय, माझ्या नातवासाठी घोडा मीच बनणार. हा. At your service, madam. काय हे? तुझा ब्रेकफास्ट आहे मिसेस खानविलकरांसाठी आणि ज्युनियर खानविलकरांसाठी त्यांचं डाएट ब्रेकफास्ट आहे. एवढा? येस, आपल्या सगळ्या डायटिशियन्सनी आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. हा, ओके. मला एवढा सगळं नाही जाणार. तुझ्या आवडते फ्रुट्स आहेत, मिल्क आहे, प्रोटीन आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि इट्स नाईस. पण मला एवढं खरंच नाही जाणार. जाईल तेवढं खा. हे बघ कसं आहे ना, बाळाच्या हेल्थसाठी, तुझ्या हेल्थसाठी हा डाएट फॉलो करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. सो आपण टेन्शन फ्री असू, पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत आणि आपण हॅपी पेरेंट्स असू. काय तुझं बरोबर आहे, पण मी जिथे लहानाची मोठी झाली ना तिथे पण म्हणजे प्रेग्नन्सी छान असतं सगळं, पण एवढे चोचले कोणी नाही पुरवत. म्हणजे महत्वाचं काय आहे, खुश असणं, आनंदी राहणं, मन शांत ठेवणं हे महत्वाचं आहे. ऑफकोर्स ऑफकोर्स. तू खुश आहेस, आनंदी आहेस आणि अजिबात टेन्शन घेत नाहीस ना, सो दॅट इज गुड. नो टेन्शन ऍट ऑल. अजिबात नाही घ्यायचं टेन्शन. नाही, माझं ठीक आहे. तुला टेन्शन आलंय का? टेन्शन? हो. नाही म्हणजे टेन्शन नाही आलंय, पण हे इतक्या लवकर लवकर असं झालं सगळं आणि मोठी जबाबदारी आहे ना, राईट? ऐक ना. हा? सॉरी. कशासाठी? तुला हे सगळं नको असतानाही आता हे घडतंय. डोंट वरी अबाउट इट. मी तयार नव्हतो तरी आता तयार झालोय आणि मला असं वाटलं नव्हतं की मी वडील होईन, पण अचानक असं आता वाटायला लागलंय, ओ माय गॉड, की आपण किती मोठे झालो. ओ आता स्वीटूच्या हेल्थची आणि स्वीटूची सगळी काळजी मी घेणार आहे बरं का. म्हणजे आता तिला काही त्रास होऊ नये म्हणून तिचं एक्सरसाइज रुटीन, तिचं डाएट, तिची मेंटल हेल्थ, तिचं अख्खं रुटीन प्लॅन करणार. चालेल ना? आणि ते तिने फॉलो करायचं. तुला चालेल ना? ओके ताई, खरं सांगायचं तर तिला हेल्थ ऍडवाइस देणार इथे सगळ्यात सुपिरियर तुझ्यापेक्षा कोणी नाहीये.
स्वीटूला पण आवडेल ना? काय गो, आय होप युअर ओके. नो शी वोंट माइंड. विल यू? आता काय असेल मालविका त्यांच्या डोक्यात? मी काय म्हणते, इनफॅक्ट आपण स्वीटूचं बेबी शॉवर करूया. हे बघ, हे सगळे फोटो असे. स्वीटू, तुझे फोटो काढले ना किती छान दिसशील तू, तुझे आणि हिचे. अरे वा, हे खूपच छान आहेत. स्वीटू हे बघ. ए ओम भाई जरा बताओ, फोटोज बताओ. उत्तरी, ओ ये बेबी शॉवर तो एकदम हैपनिंग है. हाँ, है ना? ये क्या फोटोज है यार, कमाल. ए स्वीटू, तू है ना, तू ऐसे फोटोज निकाले देख. चल अब एक मिनट ओम भाई, इधर आ. अरे काय करतोय? अरे आओ तो सही. सही है काय? हाँ अभी ओके. अभी मेरे कंधे पे हाथ रखो. तो स्वीटू झाला. हाँ हाँ सही. अरे मम्मी जी बोलतो. हे ए रॉकी 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 रॉकी, असं वाकायचं नसतं. थांब जरा. हाँ संभाल. बस इकडे बस. सांभाळ सांभाळ. ऐसे फोटो निकालो मत. तुम दोनों ना ऐसे फोटो में बहुत क्यूट लोग हो, कसम से. दिस इज फन. आमच्या वेळेला हे असलं काय नव्हतं बाई, फोटोशूट फूट. काय नुसतं आपलं डोहाळे जेवण असायचं, मग झोपाळ्यावर बसायचं आणि 4-5 फोटो काढायचे, झालं. पण काय डॉक्टर? वी नीड टू टेक प्रिकॉशन. डाएट, व्यायाम, रोज अर्धा तास चालणं, ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही करालच, पण त्याशिवाय रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अत्यंत गरजेच्या आहेत. रोजच्या रोज स्ट्रेस रिलीव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे ना मिस्टर खानविलकर, की स्ट्रेस आपल्या शरीरावर खूप निगेटिव्ह परिणाम करतो, तर ते होऊ न देणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर आहे. आय नो की या काळामध्ये एका स्त्रीने आनंदी राहणं खूप गरजेचं असतं. अगदी बरोबर बोललात. पण यांच्या केसमध्ये ना इतरही काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. फ्रँकली सांगायचं ना तर त्या जरा स्थूल आहेत. त्यामुळे प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेतच. त्या काळजी घेतीलच की त्या स्ट्रेस पासून दूर राहतील. ह्याची काळजी घरातील सगळ्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे, कारण जरासाही स्ट्रेस आहे ना तो त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि बाळासाठी सुद्धा. येस, तसं म्हणलं तर घरात कुठली स्ट्रेसफुल सिच्युएशन नाहीये. माझी आई सुद्धा तिची खूप छान काळजी घेते. हा, असं काहीच नाहीये. म्हणजे वेल देन, व्हेरी गुड. काहीच प्रॉब्लेम नाहीये. टीव्ही किंवा सोशल मीडिया ह्याच्यावर येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यापासून सुद्धा लांब राहा, कारण त्या सुद्धा स्ट्रेसफुल ठरू शकतात. जितकं तुम्ही पीसफुल राहाल, शांत राहाल, आनंदी राहाल, तितकं छान. पण म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का? अजिबात नाही, सगळं व्यवस्थित आहे. पण पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत यासाठी आपण ही काळजी घेतोय. येस येस, ओके, डोंट वरी. कसला विचार करतेस? ज्युनियर खानविलकरचा का? आज डॉक्टर ऐक ना स्वीटू, आपल्याला हे आपल्या खोलीला साधारण नवीन रंग द्यायला लागणार आहे आता. मे बी पिंक और ब्लू और सम कार्टून्स, यु नो. हे बघ, कारण आपलं बाळ आपल्या बरोबर झोपा, त्याला दुसरी खोली द्यायची मला पटत नाही. मला पण नाही आवडत. बेस्ट. तुला माहितीये का एक गंमत, मी लहान होतो ना आणि आम्ही या घरी जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मला नवीन रूम मिळाली. आणि मला नवीन रूम का मिळाली म्हणून मला दुःख झालं, कारण आधीच्या घरी मी आई बरोबर झोपायचो, तिच्या कुशीत झोपायचो, मला छान वाटायचं. आणि नवीन रूम मिळाल्यावर एकदम खूप वेळ वाटायला लागलं, यु नो. तसंच आपलं बाळ आपल्या बरोबर झोपणार आपल्या कुशीत. ओके, तू त्याला हवं तर अंगाई गीत गा, इफ यू नो एनी अंगाई गीत. आणि जर तुला माहिती नसेल तर मी शिकून घेईन आणि मी माझ्या ओके इश आवाजात गाईन अंगाई गीत त्याच्यासाठी. ओके, ठीक आहे. पण आवाज कसाही असला तरी आवाजातलं प्रेम महत्वाचं आहे. ओके.
आपलं बाळ सुखरूप येईल ना रे या जगात? असं का विचारतेस? ऑफकोर्स येईल सुखरूप. बी पॉझिटिव्ह. नाही, मी पॉझिटिव्हच आहे, पण आज ते डॉक्टर म्हणाल्या ना की तू स्ट्रेस घेऊ नको, तेव्हापासून मला जास्तच स्ट्रेस यायला लागलाय जरा. म्हणजे माझं हे बघ, मला असा स्ट्रेस आला नसता, पण त्या ज्या पद्धतीने सांगत होत्या ना, तर मला असं वाटलं की काही सिरियस असेल. काही सिरियस नाही ओके. आणि काही जर असलं तरी आपण तुझं सगळं पथ्य पाळू, तुझी खूप काळजी घेऊ, तू अजिबात स्ट्रेस घेऊ नको, कळलं? आणि आई आहे ना, आई तुझं सगळं पथ्य पाळेल, तुझी काळजी घेईल. ओके. आणि तसंही तिच्या बरोबर तुला खूप छान वाटतं. नाही ऐक ना, मावशींना काही सांगू नकोस, म्हणजे त्या तर माझ्यापेक्षा जास्त टेन्शन घेतात ना, मग त्यांना काळजी वाटेल. हा प्लीज 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 नको सांगू. ओके. पण तू माझ्या बरोबर राहा. ऑफकोर्स मी तुझ्या बरोबर असणार आहे. मी कुठेही जात नाही स्वीटू, तेच आहे. 1 2 3 4. Hold it. आणि आता शांतपणे श्वास सोड. 1 2 3. बेबी सुनो ना. Release. Now again, take a deep breath. Again, take a deep breath. 1 2 3 4. श्वास रोखून ठेव आणि आता हळूहळू श्वास सोड. 6 काउंट मध्ये. 1 2 3 4 5 6. आता दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आण. रब इट. त्यातली उष्णता तुझ्या डोळ्यांना जाणवू दे आणि हळूहळू ओपन युअर आय. तुम्ही कधी आलात? संभल के संभल. अरे ठीक आहे. अगं हे काय? आता झालो आम्ही. म्हणजे ती मालिका तुला शिकवत होते ना ते श्वास घ्यायला. हा तेच ते प्राणायाम. मग म्हटलं उगीच कशाला तुला मध्येच थांबवा. मावशीला माहितीये का? शकू मावशी, मावशी आले, आई आली आहे. नलू अगं तू कधी आलीस? ठीक आहे आत्ताच. हो ते लाडू आणलेत आम्ही त्यांच्यासाठी, पौष्टिक लाडू. बेबी अरे दादा आए, नल्लू मौसी आई है, तो उनके लिए कुछ लाओ ना, नाश्ता या जूस वगैरह कुछ. जाओ क्या ना. रॉकी राव, खरंच नकोय. अरे नहीं दादा, अरे स्वीटू का ही घर है. हो पण अरे तुम अभी तक यही हो. अरे जाओ, जूस लाना और एक थाली लाना, वो कुछ लाया है ना, और ये उठा के लेके जाना प्लीज. आज मीच गुरु झाले. बसा ना, बसा तुम्ही. का लाडू माझ्यासाठी आणलेस ना? हा काय मस्त वास आहे तुपाचा. आई एक नंबर. कसला वास येतोय रे? अरे नलू मावशी, दादा, कसे आहात तुम्ही? मस्त. क्या बात आहे. हा लाडू आणलेत का? माझ्यासाठी नाही, ते आपण ठरवूयात कोणासाठी आणलेत लाडू. वा, क्या बात आहे. किती गोड दिसतोय गो. हा फोटो ना त्याच्या स्पोर्ट्स डे चा फोटो आहे, शाळेतला. 2nd प्राइज मिळालं होतं त्याला. छानच फोटो. यात किती वर्षाचा होता तो? 2 वर्षाचा होता. बघ 15 ऑगस्टला काढला होता हा फोटो. भिरभिऱ्यावरनं आठवलं मला. भिरभिरा आमच्या ओमला इतकं आवडायचं. आम्ही कुठेही फिरायला गेलो ना, आणि किती खेळणी घेऊन द्या त्याला, पण खेळणी नको, मला आयुष्य, मला फिलफिलं हवं. भिरभिरा काही तर सोडायचं नाही हातातून. आणि तसं ना आमच्या स्वीटूताईंना पंख आवडायचं. हो, त्यामुळे तिला परी व्हायचं असायचं. माझी साडी अशी मागे अशी बांधायची आणि मग घरभर अशी फिरायची. हो तुम्हाला आठवतं स्वीटू, तू एकदा शाळेत परी झाली होतीस? फॅन्सी ड्रेसला ना. हा आणि ना तेव्हा ते जे पंख होते छान असे पिस लावलेले, ते मला काढायचेच नव्हते.
तसेच ते मी घरी घेऊन आले आणि मला ते अजिबात काढायचे नव्हते. मग रडारड, मग दादांनी मला समजावलं, मग मी तयार झाले ते पंख काढ. किती पटकन आपली मुलं मोठी होतात ग. आतापर्यंत मला आठवतं माझा ओम आई 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 करून माझ्या मागे मागे फिरायचा. आई हे दे, आई ते दे. आणि आता तुझ्या ओमचं लग्न पण झालं. हा, आणि आता स्वीटूच्या मागे मागे फिरतो. स्वीटू 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 स्वीटू. आता आई नाही लागत त्याला, आता पिटूच. ए मम्मी जी, आपका जमाना और था, अभी जमाना और है. अभी ना पति लोग है ना थोड़े समझदार हो गए, है ना स्वीटू? म्हणजे रॉकीराव कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ओमबाई बद्दल. अच्छा, आणि तू कोणाबद्दल बोलतोय? ओम बद्दलच आपल्या स्वीटू स्वीटू. दादा मस्करी करतात माझी. तुम्ही मस्करी करू नका, मी रागवेन. अरे ओम भाई को बोला समझदार तो मस्करी बोल रहे हैं. रॉकीराव असं करू नका, नका ठेवू माझ्या पोरीला. हो मग काय, आता आई बाबा होणार आहेत ते. ते आता आई बाबा होणार आहेत, तरी हिचे बाबांना तिचा विषय निघाल्यावर अजूनही हळवे होतात. त्यांना किती वेळा समजावलं मी, तर आपली स्वीटू मोठी झालीये, लग्न झालंय तिचं, आता तिच्या मागे मागे ओम फिरतो. नाही म्हणजे 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 अगं काळजी घेतो ना ओम तुझी. उत्तरी ये फोटो देख मम्मी, ये देखो, ये कुछ याद है स्वीटू? पहली मुलाकात, तुमने ओमबाई को देखा, ओमबाई टॉवेल पे, हाँ? तुम आगे आगे, ओमबाई पीछे पीछे, समझ रहे? ऐसे ही आगे आगे, अभी आगे आगे पीछे पीछे, वो सेम. हाँ सबसे. की दादा बसले. कोई नहीं दादा, अपने. नका ना मस्करी करू अशी, म्हणजे प्लीज. हो, नाही तर मग ती ओमला नाव सांगेल, मग परत ओम स्वीटू काय झालं, स्वीटू ऐक ना, रागू नको ना स्वीटू. ओमला नका ना चिडू. लो अभी ओम भाई, अभी ओम भाई की वजह से ये भाई पराया हो गया. अरे असं मी नाही नाही, ऐसे ही म्हटलं, आहे. पण